नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2024 चालू घडामोडी याच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. TCA जर तुमचा पेपर घेत असेल तर 2 किंवा 3 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात आणि IBPS जर तुमचा पेपर घेत असेल तर 3 किंवा 4 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. कोणत्या राज्य सरकारने राज्यपाल भवनाचे नामकरण जनभवन असे केलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्याने राज्यपाल भवनाचे नामकरण जनभवन असे केलेले आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, आर्यन वैष्णव. आर्यन वैष्णव हा भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, राजेश अग्रवाल. राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. बॅसिलिस सबटिलिस ला कोणत्या राज्याने राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, केरळ. केरळ या राज्याने घोषित केलेले आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. मोफत कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, पंजाब. पंजाब या राज्याने सुरू केलेले आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. आर्थिक सर्वेक्षण 2025-26 मध्ये भारतात राहण्यासाठी कोणते शहर सर्वोत्तम ठरलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, पुणे. पुणे हे शहर सर्वोत्तम ठरलेले आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. T20 पुरुष वर्ल्ड कप 2024 कोणत्या देशामध्ये आयोजित केले जाणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, भारत आणि श्रीलंका. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या राज्यातील बालोद हा देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा बनलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, छत्तीसगड. कोणता जिल्हा बनलेला आहे? तर छत्तीसगड हा जिल्हा बनलेला आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या कादंबरीस प्रदान केला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, खोल खोल दुष्काळ डोळे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. 2024 मध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, 131. 131 व्यक्तींना 2024 मध्ये पद्म पुरस्कार देण्यात आलेला आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. बिहारचे 10वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, नितीश कुमार. नितीश कुमार यांनी बिहारचे 10वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. 2025चा जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, श्री रविशंकर. श्री रविशंकर यांना 2025चा जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्कार देण्यात आलेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. भारतातील पहिले ड्रोन सिटी कोणत्या राज्यात विकसित केले जाणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, आंध्र प्रदेश. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 14. 24वी आशियाई तिरंदाजी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी बांगलादेश. बांगलादेश या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. लखपती बिटिया योजना कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने सुरू केली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. पंतप्रधान कार्यालय साऊथ ब्लॉकमधून कोणत्या नवीन कॉम्प्लेक्समध्ये हलवण्यात आले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सेवातीर्थ. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या राज्याने जमिनीच्या नोंदणीवर QR कोड लागू करण्याची घोषणा केलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ओडिशा. ओडिशा या राज्याने ही घोषणा केलेली आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे IOC चे नवीन उपाध्यक्ष कोण बनलेले आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी जुआन ओटोनिया समरन्स. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. ब्रह्मपुत्रा नदीवरील कुमार भास्कर वर्मा सेतूचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या राज्यात केले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी आसाम. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSCच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी विवेक भीमनराव. विवेक भीमनराव यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSCच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.